नमस्कार, आप देख रहे हैं टाइम्स ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। पुणे के इनलाइन फ्री स्टाइल स्केटिंग खिलाड़ी जिनेश शीतल सत्यनानल को महाराष्ट्र सरकार का प्रतिष्ठित शिव छत्रपति क्रीडा राज्य पुरस्कार 2023-24 प्रदान किया गया। इस उपलब्धि पर जिनेश का उनके परिवार और शुभचिंतकों की ओर से सत्कार किया गया। जिनेश ने पिछले 10 वर्षों से कोच आशुतोष जगताप के मार्गदर्शन में कड़ी मेहनत और नियमित अभ्यास से राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय स्तर पर नाम कमाया है। हाल ही में हांगकांग में आयोजित वर्ल्ड गेम सीरीज में उन्होंने एक रजत और एक कांस्य पदक जीता है। अब वे अगस्त में चीन में होने वाली वर्ल्ड चैंपियनशिप में भारत का प्रतिनिधित्व करेंगे। जिनेश ने 5 बार राष्ट्रीय खिताब भी जीता है और वर्तमान में वे भारत में पहले तथा विश्व स्तर पर 7वें स्थान पर हैं। शिक्षा में भी वे MIT विश्व शांति विद्यापीठ में कंप्यूटर इंजीनियरिंग के 3रे वर्ष के छात्र हैं। उनका लक्ष्य है ओलंपिक में भारत के लिए पदक जीतना। स्केटिंग करतो सो त्याच्यामध्ये त्या इंडियन मिशनमध्ये बेस्ट ऑफ 2 राऊंड होते त्यामध्ये ट्रेनर सुरू करतो सो कधी कधी मग स्पीड झाला मग टायमिंगच्या हिशोबाने जसं मी बोललो सो टाचतो सॉन्गवरती सो त्याच्यामध्ये आपल्याला फोनच्या थ्रू आणि आमच्या म्हणजे आशुतोष सर म्हणा या सगळ्यांनी आणि त्यामुळे तुमची मेंटल हेल्थ पण चांगली राहते। तर गोल्ड जो होता त्यामध्ये गोल्ड मेडल ते आम्ही अजून जास्त मेहनत करतोय। सकाळी जिम की आता भारतासाठी मेडल घ्यायची खूप इच्छा ॲम्बिशन इज बेसिकली मला त्या 2 इंडिया परफॉर्मन्ससाठी सो मग ते दरवर्षीचा मुलगा होता त्याला एक गोल्ड भेटला आणि तर माझं नाव जिनेश नानल आहे आणि मी स्केटिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेवलवरती खूप सारे पदक जिंकले इंडियासाठी। मी आता वर्ल्ड गेम्स सिरीज माझी होती लास्ट इयर हाँगकाँगमध्ये जिकडे मी एक सिल्वर मेडल आणि एक ब्रॉन्झ मेडल जिंकलो इंडियासाठी। मी लास्ट 7-8 वर्षापासून नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे। नॅशनल गेम्स जे झालेले 2022मध्ये गुजरातमध्ये त्याच्यामुळे पण मला नॅशनल मेडल आहे, गोल्ड मेडल आहे। मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतो आहे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीकडनं आणि युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पण मला एक नॅशनल लेवलवरती नॅशनल गोल्ड मेडल आहे। आणि ह्या वर्षी मी सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेम्स खेळायला जे चायनामध्ये होणार आहेत ऑगस्टमध्ये 2025मध्ये आणि अख्ख्या भारताकडनं फक्त एक मुलगा आणि एक मुलगी वर्ल्ड गेमसाठी सिलेक्ट झालेले आहेत आणि मी त्याच्यामधनं सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेमसाठी। आता आमची प्रॅक्टिस रुटीन ऑलमोस्ट 3 तास प्रॅक्टिस रोज असते आमची आणि वर्कआउट सेशन आणि ॲथलेटिक सेशन्स वेगळे असतात आणि आता सगळी तयारी वर्ल्ड गेमसाठीच आहे आणि मी रोज प्रॅक्टिस त्यासाठीच करतो आहे। आणि मी थँक्यू बोलणार आमच्या सरांना, आशुतोष जगताप, माझ्या आईबाबांना आणि माझ्या मामांना ज्यांनी खूप सपोर्ट केलं मला या अख्ख्या माझ्या जर्नीमध्ये पहिल्यापासून। आणि मी मागचे 15 का 16 वर्ष स्केटिंग करतो आहे। त्या अख्ख्या जर्नीमध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा हात होता आणि तर मला खूप आनंद होतो आहे की मी एकटा मुलगा सिलेक्ट झालो आहे अख्ख्या भारताकडनं। पण तेव्हा त्याच ह्याच्यामध्ये खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी अशी मला वाटतं की माझ्या अंगावर आहे की मी भारतासाठी मेडल जिंकून दिला पाहिजे। आणि लास्ट इयर जे मला वर्ल्ड गेम सिरीजमध्ये जे 2nd आणि 3rd मला मेडल मिळालेलं त्यामध्ये जो गोल्ड मेडल होता तो खूप कमी अंतराने निघून गेला। सो तेच प्रयत्न असणार आता की ह्या वर्ल्ड गेम्समध्ये जे होणार चायनामध्ये त्यासाठी मला एक गोल्ड मेडल इंडियासाठी